देशात कुठेही निवडणूक झाली की हल्ली ईव्हीएम चर्चेत येतं. ईव्हीएमची रचना, त्यामधील डेटा, ईव्हीएम हॅक होतं का, याबद्दल अनेक मतप्रवाह आहेत. अशा परिस्थितीत आज ईव्हीएमच्या पडताळणीसाठी धोरण तयार व्हावं अशी मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयानं निवडणूक आयोगाकडून काही माहिती मागवली असून सध्या तरी ईव्हीएममधून कोणताही डेटा डिलीट करू नये किंवा नवा डेटा ईव्हीएममध्ये येऊ नये असे स्पष्ट आदेश दिलेत. निवडणुकीचा निकाल लागला की काही जणांकडून ईव्हीएमबद्दल शंका उपस्थित केली जाते. विशेषतः जे निवडणूक हारतात त्यांना ईव्हीएमबद्दल शंका निर्माण होते. अशा परिस्थितीत असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्मकडून सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. त्यामध्ये ईव्हीएमची मेमरी तपासण्यासाठी प्रोटोकॉल बनवावा असे आदेश निवडणूक आयोगाला द्यावेत अशी मागणी करण्यात आली होती. आज या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयानं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे काही मागणी आणि उत्तरं मागितली आहेत. तोपर्यंत ईव्हीएममधून सध्याचा कोणताही डेटा हटवू नका किंवा नवा डेटा रिलोड करू नका असे स्पष्ट आदेश न्यायालयानं दिलेत. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्यासमोर मार्चच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा याबाबत सुनावणी होणार आहे.